नमस्कार मंडळी. मैत्रिणींनो, आता गरमी एवढी वाढली की माणसं अगदी हैराण व्हायला लागलीत. त्यांना अशा प्रकारे लिंबू सरबत बनवून द्या. आणि ह्या सरबतमध्ये जेवढं साहित्य आहे सर्व आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. तर मी ते 4 माणसांसाठी हे सरबत बनवित आहे. त्याच्यासाठी मी 4 ग्लास पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये 3 लिंबू मी पिळून घेणार आहे. आता लिंबूचे फायदे म्हणजे काय? लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. नंतर लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, पचनक्रिया सुधारतं. जसं झालं गुळामध्ये पचनक्रिया सुधारण्याची ताकद आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो चांगल्या प्रकारे आणि आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे. आणि जिरं झालं, जिरंही पाचनक्रिया सुधारतं. नंतर ॲसिडिटीवरती उत्तम प्रकारे आपल्याला जिरं मदत करतं. त्याच्यामध्ये मीठही घाला, कारण मीठ आता गरमीचं प्रमाण एवढं आहे की आपल्या शरीरातून घाम निघतो आणि आपल्या शरीरातल्या मिठाचं प्रमाणही कमी होतं. त्याच्यामुळं शरीरात थोडंसं मीठ जाणं जरुरी असतं. म्हणून याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घालणार आहे. आता मी याच्यामध्ये 2 वाट्या गूळ घालून घेतला. नंतर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या. नंतर याच्यामध्ये 1 चमचा मी जिरंपूड घालून घेतले. जिरं भाजून त्याची पावडर करून ठेवली, ते मी 1 चमचा घातलं. अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि हा जो सरबत आहे हा चांगला एकजीव करून घ्यायचा. हा सरबत चांगला एकजीव करून झाला ना की मग हा गाळून घ्यायचा. कारण की कसं आहे, जिराची पावडर जी आपण बनवतो ना त्याच्यामुळं मग ते असे थोडे थोडे दाणेही राहतात त्याचे. मग मुलांच्या तोंडात आले ना की मुलं मग फेकून वगैरे देतात, थुकून टाकतात. म्हणून मग हे गाळून घ्यायचं. हे चांगलं सर्व एकजीव करून घ्यायचं आणि मग गाळून घ्यायचं. आणि मुलांना सहसा थंड नाही दिलात तर चांगलंच होईल, कारण की हे सर्व साहित्य जे ह्याच्यामध्ये आहे हे आपल्या शरीरासाठी थंडच आहे. त्याच्यामुळं आणि आपली कामाला जाणारी जी माणसं असतात त्यांनाही 1-1 ग्लास जर तुम्ही बॉटलमध्ये भरून दिलात ना तर त्यांना खूप फायदेशीर ठरतं. कारण आपण घरात बसलेलो असतो, पण आपली मुलं किंवा आपल्या नवरा वगैरे बाहेर कामासाठी जातात आणि मग उन्हातान्हातून फिरत असतात. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी हे अतिउत्तम. आणि ह्याच्यामुळं अशक्तपणाही येत नाही, शरीरामध्ये थोडी अशी स्फूर्ती जाणवते. म्हणून अशा प्रकारे लिंबू सरबत नक्की बनवून द्या आपल्या फॅमिलीला. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.